जय महाराष्ट्र। मी रुजुता लुकतुके। एक थोडासा बदल आज भाषा पैशाची मध्ये आपण करतोय। म्हणजे काय की फक्त शेअरवर आज आपण बोलणार नाही आहोत, तर आरबीआयचं पतधोरण, परकीय गुंतवणुकीत भारताला मिळालेलं यश आणि आयडीएफसी बँकेची निर्मिती अशा महत्त्वाच्या सगळ्या घडामोडी या आठवड्यात घडल्यात आणि त्यामुळे या सगळ्यावर सविस्तर चर्चा करणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच शेअरवरचे नेहमीचे प्रश्न न घेता आज आपण या सगळ्या घडामोडींवर बोलणार आहोत, त्याविषयी जाणून घेणार आहोत आणि गुंतवणुकीवरचे तुमचे प्रश्न मात्र नेहमीप्रमाणे आहेतच। करायची सुरुवात भाषा पैशाचीला। सुरुवातीलाच खरं तर मी म्हटलं काही महत्त्वाच्या घडामोडी या आठवड्यात शेअर बाजारात बघायला मिळाल्या आणि या सगळ्यांचा गुंतवणूकदारांनी याला सगळ्याला कसा प्रतिसाद दिला ते सुरुवातीला बघूया। मंगळवारी रिझर्व्ह बँकेच्या तिमाही पतधोरणाने सुरुवात झाली। रघुराम राजन यांच्यावर रेपो रेट कमी करण्याचा दबाव तर होताच, पण 25 पॉइंट्सने ते कमी करतील असा अंदाज होता, पण त्यांनी सकारात्मक सुखद धक्का दिला। रेपो रेट त्यांनी चक्क 50 बेसिक पॉइंट्सनी कमी केले आणि मग काय बाजारानं लगेचच त्याचं स्वागत केलं। सोमवारची सगळी घसरण बाजारानं भरून काढली आणि वर हिरव्या रंगात पदार्पणही केलं। त्यामागोमाग एफडीआय म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीत भारतानं जोरदार मुसंडी मारल्याचं स्पष्ट झालं। नवीन आकडेवारीत अमेरिका आणि चीनपेक्षाही भारतीय बाजारपेठेला पहिली पसंती असल्याचं नवीन आकडेवारी सांगते आणि त्यामुळे निर्देशांकांनी पुन्हा एकदा वाढ अनुभवली। निफ्टी जर आता आठवड्याच्या शेवटी आपण बघितला 7950 म्हणजे जवळजवळ 8000च्या आसपास आहे आणि तज्ञांनी मात्र लगेचच मोठी वाढ धुडकावून लावली आहे। म्हणजे आस्ते कदम चालण्याचाच इशारा त्यांनी दिलाय। काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत शेअर बाजारात, पण तज्ञांच्या मते अजूनही पूर्णतः परिस्थिती बदललेली नाहीये, पूर्णतः मंदीतनं आपण बाहेर आलेलो नाहीये। आणि आपण या सगळ्याचा अर्थ जो आहे आशुतोष वखरे आपल्याबरोबर शेअर बाजार तज्ञ आहेत, त्यांच्याकडनं समजून घेऊया की नेमका काय याच्या पुढच्या काळामध्ये याचे परिणाम, याचे पडसाद आपल्याला जाणवणार आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। ॲक्च्युली सुरुवात करूया आपण आरबीआयच्या पॉलिसीमधनं, कारण आशुतोष रघुराम राजन यांनी यावेळेला अगदी सुखद असा धक्का दिला अपेक्षेपेक्षा जास्त रेट कट करून, आणि आता याचे काय उमटतील पडसाद अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावरही हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचे। ही निश्चितच चांगली गोष्ट आहे। कोणी एक्सपेक्ट नव्हतं करत, कोणी वाटलं नव्हतं कोणाला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 50 बेसिस पॉईंटनी रेपो रेट एकदम कमी करेल। तर निश्चितच हे बाजाराला चांगलं वाटलं, शेअर बाजाराला, अर्थव्यवस्थेला, कारण की एकदम अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा एक संकेत आहे। त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर बँकांनी हळूहळू, स्टेट बँकेनी, बाकीच्या बँकांनी हळूहळू आपले बेस रेट कमी करायला सुरुवात केली। जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा जे लोकांना कर्ज घ्यायचं असतं, मग ते उद्योजक असो, त्यांना त्यांचे उद्योग व्यवसाय पुढे नेण्यासाठी असो म्हणा, किंवा तुमच्या आमच्यासारखे लहान किरकोळ गुंतवणूकदार असो म्हणा, की ज्यांना घर विकत घ्यायचं असेल किंवा कार विकत घ्यायची असेल किंवा प्रवासाला जायचं असेल, परदेशाला जायचं असेल, कुठे काही, तर कर्ज स्वस्त जेव्हा होतं तेव्हा विविध क्षेत्रामध्ये चालना येते आणि त्याच्यामुळे पूर्ण अर्थव्यवस्थेला एक मोमेंटम मिळाल्यामुळे मग त्याचा कुठेतरी नंतर इम्पॅक्ट हा शेअर बाजारावर येतो। तर हे आज व्याजदर कमी केले म्हणून उद्या शेअर बाजार वाढेल हे जरी असं झालं त्या दिवशी, तरी सुद्धा हे पूर्ण व्हायला, प्रक्रिया व्हायला वेळ लागते, कारण की व्याजदर आरबीआय कमी करेल, मग ते बँका हळूहळू कमी करतील, मग लोक हळूहळू विचारायला जातील। त्याच्यामुळे अजून एक हा पण प्रश्न येतो की आज व्याजदर कमी केलं तर कर्ज घेणारा हा विचार करतो की अच्छा आता कमी केले आहे ना, आता अजून कमी होईल, आता अजून कमी होईल, ते स्वस्त होण्याच्या याच्यामध्ये अजून वाट बघत राहतात। तर हे पण एक त्याच्यामध्ये दुसरा दृष्टिकोन याच्यामध्ये असतो। पण पूर्ण समजा बघितलं तर ही निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदर कमी केले आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने शेअर बाजाराला याच्यामुळे निश्चित लाभच होणार आहे। आणि त्यातच आता सणाचे दिवस येत आहेत, त्यामुळे खरेदीही वाढेल, मागणीही वाढेल आणि पुढचे काही दिवस शेअर बाजारासाठी चांगले असू शकतात। आशुतोष, आणखी एक महत्त्वाची घडामोड जी घडली आहे या आठवड्यामध्ये ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। भारत हा एफडीआयसाठी म्हणजे परकीय गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचा देश आहे असं नवीन आकडेवारीनुसार समोर आलंय। अगदी चीनलाही आपण मागे टाकलंय। किती सकारात्मक वाटतंय ही बातमी ऐकून? या
घटनेला 2-3 पार्श्वभूमींवरनं बघणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिले की तुलना कोणाशी होते आहे, हे आजूबाजूचे लहान देश किंवा छोट्या मोठ्या अर्थव्यवस्थांशी न होता चायना, अमेरिका असल्या अर्थव्यवस्थांशी आपली तुलना होते आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जास्ती गुंतवणूक आली आहे, ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी, अगदी 2-3 वर्षापूर्वी परदेशीय गुंतवणूकदार भारतात येणं सोडा, उलट गोष्ट सुरू होती की भारताचे उद्योजक हे बाहेर जाऊन गुंतवत होते. तर आता ही खूप चांगली गोष्ट झाली आहे की पूर्ण जगातून पैसे आपल्या देशात येतात आणि जेव्हा कोणी पैसे देतं तेव्हा तो आपल्यावर विश्वास करत असतो. तर अशा जागतिक अर्थव्यवस्थेच्या वेळेस की जेव्हा चायनावर खूप मोठा प्रश्न आहे, चायनाच्या अर्थव्यवस्थेत काय होईल याच्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था चिंतित आहे. म्हणजे हे त्यांच्या फेडरल रिझर्व्हच्या चीफ जॅनेट येलेननी म्हटलं की आम्ही ग्लोबल इकॉनॉमीकडे लक्ष देऊ. म्हणजे चायनामध्ये काय होईल माहीत नाही, अमेरिकामध्ये काय होईल माहीत नाही, कच्च्या तेलाचे भाव घसरत चालले, सोन्याचे भाव घसरत चालले, युरोचा प्रॉब्लेम अजून संपला नाहीये. जेव्हा इतकी नाजूक परिस्थिती पूर्ण जगात आहे तेव्हा कुठेतरी सर्वजण भारतावर विश्वास करतात आहे, भारताला पैसे देतात आहे, ही निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे बाजारासाठी तर म्हणा सोडा, पण एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची, आनंदाची, गर्वाची गोष्ट आहे. आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे, या बातमीचा होतोच आहे किंबहुना. पण आशुतोष, एका शेअरकडे, स्टॉककडे आता वळूया, कारण तो आपल्या कार्यक्रमाचा गाभा आहे. आणि गुंतवणूकदारांसाठी जर म्हटलं तर या आठवड्यावर IDFC मधली घडामोड महत्त्वाची आहे. IDFC बँकेच्या शाखा ऑफिशियली 1 ऑक्टोबरपासून सुरू झाल्यात आणि म्हणून विचारायचं आहे, आता 2 ज्या कंपनी आहेत, IDFC होल्डिंग कंपनी आणि IDFC बँक, या दोन्ही शेअरकडे तुम्ही नेमकं कसं काय बघता? आत्तापर्यंत IDFCची बँक येणार हे बातमी होती आणि म्हणून IDFC होल्डिंगला मागणी होती. आता या 2 वेगळ्या झाल्यानंतर कंपन्या, तुमचा आउटलुक काय आहे या दोन्ही कंपन्यांबद्दल? IDFC आणि IDFC बँक या दोघांवरही आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे बघणं आवश्यक आहे आणि फक्त कंपनीबद्दल बघणं योग्य राहणार नाही, कारण की आपल्याला तो पूर्ण त्या क्षेत्राकडे बघावं लागेल आहे. आता IDFC मधून IDFC बँक बनते आहे, तर म्हणून जी नवीन बँक बनणार आहे, ज्याचा 1 ऑक्टोबरपासून त्यांनी त्यांचं ऑपरेशन सुरू केलं असं जे काही आलं आहे आपल्याकडे, तर आता IDFC जी सध्या लिस्टेड कंपनी आहे त्याला काय व्हॅल्युएशन देईल बाजार हे बघावं लागेल आहे. कारण की आता ही एसेन्शियली होल्डिंग कंपनी झाली आणि होल्डिंग कंपनी म्हणजे याच्याकडे या नवीन IDFC बँकेचे कितीतरी टक्के, 30-35 जे पण टक्के आहेत तितके याच्याकडे होल्डिंग राहील आहे. तर होल्डिंग कंपनीचं व्हॅल्युएशन वेगळं राहतं. तर हे व्हॅल्युएशन थोडंसं वेगळे ब्रोकरेज हाऊसेस त्याचं वेगळं व्हॅल्युएशन सांगतात आहे. म्हणून याच्यातनं एक आपल्याला बघायला, पण सहसा 40% ते 60% डिस्काउंटवर चालतात होल्डिंग कंपनीज, असा एक अंदाज आपण बघू शकतो. म्हणून याला थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागेल आहे स्टॅबिलाइज व्हायला. नवीन जी कंपनी आहे IDFC बँक जी येते आहे, आता पुन्हा बँकिंग क्षेत्र, मग त्याच्यामध्ये PSU बँका आहेत जुन्या मोठ्या, जुन्या प्रायव्हेट सेक्टर बँका आहेत मोठ्या, कोटक म्हणा, HDFC म्हणा, ICICI म्हणा, ॲक्सिस म्हणा, यस म्हणा. आता या पूर्ण याच्यात IDFC बँकेचा असा प्रयत्न राहणार आहे की ते जो पण सगळ्यात कमी कॉस्ट, लो कॉस्टवाला जी पण बँक राहील, आम्ही त्याच्याहून 30% खाली कॉस्टमध्ये काम करायचा प्रयत्न करू. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे किंवा त्यांचा हा प्रयत्न आहे. समजा ते हे करू शकले पुढच्या आज उद्यात तर नाही होणार, 3 वर्ष, 5 वर्ष, दशक, 10 वर्षात, कारण की खूप सारं कॉम्पिटिशन राहणार आहे या बँकिंग क्षेत्रामध्ये वगैरे. तर हे निश्चित चांगली राहील. तर मॅनेजमेंट माहिती आहे, पेडिग्री आहे, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे IDFC मध्ये. तर लोकांना निश्चितच गुंतवणूकदार याच्याकडे खूप आशेने बघतील. पण एकदम त्याच्यासाठी सगळे पैसे आता टाकून द्यावे का, मी फार जास्ती मला वाटत नाही की असं करावं.
आत्ता ज्यांनी ऑलरेडी गुंतवणूक करून ठेवली आहे त्यांनी गुंतवणूक कायम ठेवायला हरकत नाही. ज्यांनी IDFC होल्डिंग्सचे शेअर्स घेतले आहेत त्यांनी. पण नवीन गुंतवणूक करताना थोडा विचारपूर्वक आस्ते कदम, एकदा बँकेने जोर धरला की या दोन्ही स्टॉक्समध्ये यायला हरकत नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी आपल्याला दिला. जयंत विद्वंस आत्ता आपल्याबरोबर आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. गुंतवणुकीविषयी तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी पहिले प्रेक्षक आपले साहिल पाटील फोन लाईनवरून सध्या आपल्याबरोबर आहेत. मिरजेहून त्यांनी फोन केलाय. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार सर, मी साहिल पाटील मिरजवरून बोलतोय. इंडेक्स फंड आणि म्युच्युअल फंड यापैकी कुठला पर्याय योग्य आहे? गुंतवणुकीसाठी ते विचारतायत इंडेक्स फंड की म्युच्युअल फंड, कोणता फंड निवडावा नियमित गुंतवणुकीसाठी, काय सल्ला असेल? इंडेक्स फंड हे पॅसिव्ह फंड असतात, म्हणजे त्याच्यामध्ये फंड मॅनेजरचा रोल हा अतिशय कमी असतो. त्या इंडेक्स ज्या ह्याचा बेंचमार्क म्हणून धरलेला असेल, निफ्टी असेल किंवा BSE सेन्सेक्स असेल, त्यानुसार त्यातलेच शेअर्स निवडले जातात आणि त्यांच्या इंडेक्समधल्या वेटेजनुसार ते शेअर्स निवडले जातात. स्वाभाविक त्याच्यामुळे फंड मॅनेजरचं त्याच्यामध्ये स्किल किंवा त्याचा अनुभव विचारात घ्यायचा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे जोखीम पण थोडीफार इतर फंड्सपेक्षा कमी असते. ह्याच्यामध्ये फक्त ट्रॅकिंग एरर एवढाच भाग फक्त शिल्लक राहतो. हे फंड तुम्हाला बाजारात, शेअर बाजारात जसे अवेलेबल असतात तसेच ह्याला अर्ज करूनसुद्धा तुम्हाला ह्याला विकत घेता येतात. ह्याच्यामध्ये शेअर बाजार जसा वर जाईल तसा निर्देशांक वर जातो, NAV ह्याची तशी वाढते, किंवा शेअर बाजाराचा निर्देशांक खाली गेला तर ह्याच्या फंडची व्हॅल्यू कमी होते. इतर फंडमध्ये इंडेक्सच्या व्यवहारानुसार शेअर बाजार खालीवर होईल तसा त्या प्रमाणात फरक पडतोच असं सांगता येत नाही. पण इंडेक्स फंडमध्ये 100% ह्याचे लिंक निर्देशांकाशी असल्या कारणामुळे जेवढा निर्देशांक वर जाईल एक्झॅक्ट तेवढाच तुमचा फंड वरती जात असतो. परदेशामध्ये किंवा जे पुढारलेले देश आहेत तेथील लोकांचा कल ह्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये जास्त असतो. ज्या लोकांना ह्या योजनेची माहिती असेल, किंवा उलटं सांगायचं झालं तर ज्यांना शेअर बाजाराची माहिती नाही किंवा म्युच्युअल फंडाची जास्त माहिती नाही, त्यांच्या दृष्टीने इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करणं हे सगळ्यात जास्त सेफ म्हणता येऊ शकतं. इंडेक्स फंड म्हणजे काय आपल्या प्रेक्षकांना एवढ्यात लक्षात आलं असेल. गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे आणि SIPच्या माध्यमातून तुम्ही इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. आपले पुढचे प्रेक्षक समीर वैद्य यांना काय प्रश्न विचारायचे ते ऐकूया. फोन लाईनवरून आहेत ते आपल्याबरोबर. समीर, स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. तुमचा प्रश्न विचारू शकता. सर नमस्कार, मी समीर पाटील बोलतोय पुण्यावरून. मला 1-2 वर्षासाठी पैसे गुंतवायचे आहेत. त्याच्या संदर्भात कुठला पर्याय योग्य आहे जरा मला सांगू शकाल का? त्यांच्याकडे लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे असं आपण गृहीत धरूया सर. 1 ते 2 वर्षाचा अवधी आहे. या कालावधीत त्यांना पैसे गुंतवायचे आहेत. काय गुंतवणुकीचे पर्याय त्यांच्यासाठी तुम्ही सुचवाल? तुम्हाला गुंतवणूक 1 किंवा 2 वर्षासाठी करायचे, म्हणजे शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करायचे. 3 किंवा त्याच्याहून जास्त वर्षासाठी गुंतवणूक असेल तर ती दीर्घ मुदतीची धरली जाते. शॉर्ट टर्म गुंतवणूक करताना तुम्हाला जोखीम मुक्त गुंतवणूक करणं हे अभिप्रेत आहे. दीर्घ मुदतीची गुंतवणूक ही थोड्याफार प्रमाणात शेअर्स किंवा शेअर रिलेटेड म्युच्युअल फंडामध्ये करता येते. या उलट कमी मुदतीची गुंतवणूक ही जोखीम मुक्त करणं अभिप्रेत आहे. ह्या दृष्टीने तुम्हाला फार मर्यादित पर्याय उपलब्ध असतात. 1 ते 2 वर्षासाठी बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करणं किंवा म्युच्युअल फंडाच्या डेट किंवा लिक्विड स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं एवढ्याच शक्यता शिल्लक राहतात. तुम्ही जर लिक्विड फंड किंवा डेट फंडमध्ये गुंतवणूक केलीत तर तुम्हाला 3 वर्षानंतर दीर्घ मुदतीचा बेनिफिट इन्कम टॅक्सच्या दृष्टीने मिळतो. 1 किंवा 2 वर्षासाठीच गुंतवणूक असल्यामुळे तुम्हाला हा फायदा मिळणार नाही. संपूर्ण उत्पन्न तुमचं करपात्रच होईल. ह्याच्यावरती व्याज साधारण बँक फिक्स डिपॉझिटवर 8 ते 10% संस्थेनुसार बदलत जाईल. तसंच डेट फंडवरती साधारण 8 ते 8.5% व्याज मिळेल
किंवा परतावा मिळेल आणि लिक्विड फंडावरती साधारणपणे 7.5 ते 8% एवढा 1 ते 2 वर्षासाठी तुम्हाला परतावा मिळेल. पण लिक्विड फंडाचा किंवा डेट फंडाचा एक फायदा तुम्हाला असा असेल की तुम्ही ही गुंतवणूक कधीही विड्रॉ करू शकाल. बँक फिक्स डिपॉझिटमध्ये तोडायचं झालं तर त्याच्यासाठी तुम्हाला काही चार्जेस भरावे लागतील. 1 ते 2% तुमचं आत्ताचं जे व्याज आहे त्याच्यापेक्षा 2% ते फी घेतील. ह्या दृष्टीने डेट फंड किंवा लिक्विड फंडामध्ये गुंतवणूक करणं नक्कीच फायद्याचं होईल. कमी मुदतीतल्या गुंतवणुकीसाठी, शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी काही पर्याय आपल्याला तज्ज्ञांनी आत्ताच सांगितलेत. लिक्विड फंड तुमच्यासाठी आहे, डेट फंड आहे, याशिवाय बँकेच्या मुदत ठेवींमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता. सध्या वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून आज आपल्याला भाषा पैशाची मध्ये इथेच थांबावं लागतं आहे. पण जयंत सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. आणखी असेच काही तुमचे प्रश्न घेऊन पुन्हा पुढच्या शनिवारी आपण येणार आहोत. आणि प्रश्न कुठे पाठवायचे तुम्हाला माहीतच आहे. ईमेल ID आमचा आहे भाषापैशाची @jaymaharashtranews.tv. त्याचबरोबर आमच्या फेसबुक पेजवर सुद्धा तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. उत्तरासाठी पाहायला विसरू नका पुढच्या रविवारी दुपारी 4 वाजता भाषापैशाची.